आपण पाहत आहात न्यूज वन महाराष्ट्र चॅनल गाव वार्ता या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आता मी आहोत पाटोदा तालुक्यातील कुसळम या गावामध्ये। या गावच्या महिला सरपंच रोहिणीताई सतीश पवार यांच्या वतीने त्यांचे दीर संतोषजी हरिभाऊ पवार हे आपल्या समोर आहेत। संतोषजी, गाव वार्ता या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। कुसळम या गावचा विचार केला तर खऱ्या अर्थात तुमच्या कुटुंबाने म्हणजे तुमच्या भाऊजाई रोहिणीताई पवार यांनी या गावचा पूर्णपणे चेहरा मोहरा बदलून टाकला आहे। शिवाय आपण या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहात, ताईंवर आपण काम करतायत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार दस साहेब यांचे आपण अत्यंत निकटवर्तीय जवळचे आहात। तर अण्णांच्या माध्यमातून आपण चांगलं काम केलं आहे। तर या गावामध्ये ताईंच्या माध्यमातून नेमकं काय आपण कार्य करत आहात किंवा कशा पद्धतीने आपण हा गाव डेव्हलप केला आहे? आमच्या गावामध्ये आरओ पाण्याचं युनिट गेली 3 वर्षापासून चालू आहे। त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये कचऱ्याच्या व्यवस्थेसाठी घंटागाडीचं नियोजन आहे। रोज घंटागाडी सकाळी 7:30 वाजता पूर्ण गावामध्ये कचरा गोळा करून एक ठिकाणी टाकला जातो। त्याचप्रमाणे एवढी दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा आमच्या गावाला एक दिवसाआड पाण्याचं नियोजन आम्ही स्वतःहून करत आहोत। त्यासाठी जे शेतकरी आहेत आणि जे तलाव आहेत त्या तलावातलं पाणी साठवून ठेवून आम्ही संपूर्ण गावचं नियोजन सर्व गावकरी करत आहोत। त्याचप्रमाणे शाळा डिजिटल, अंगणवाडी डिजिटल आणि 100% आमचं गाव हागणदारी मुक्त आहे। हागणदारी मुक्त असल्यामुळं आम्हाला महाराष्ट्र राज्याची आत्ताच आमच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तपासणी झाली। त्या तपासणीचा रिझल्ट येणे बाकी आहे। त्याचप्रमाणे औरंगाबाद विभागातून आमची ग्रामपंचायत संत गाडगेबाबामध्ये 2 नंबरला आलेली आहे। असं हे या पद्धतीने कामकाज चालू आहे। पुढील काळामध्ये या कुसळम या गावासाठी आपण काय करू इच्छिता ताईंच्या माध्यमातून? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं गाव महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर जावं अशी सर्व ग्रामस्थांची माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि आम्ही आमचं गाव महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर जाण्यासाठी सर्व बाजूनी तयारी करत आहोत। गावामध्ये थोडं कॉन्क्रीटीकरणाचा थोडा विषय बाकी आहे, तो पूर्ण झाल्याच्या नंतर आणि दुसरं जे काही सुविधा कमी आहेत त्या निश्चितच देणार आहोत। माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या माध्यमातून संतोषजी हरिभाऊ पवार यांच्या वहिनी या ठिकाणी रोहिणीताई पवार या कुसळम या नगरीमध्ये अगदी कसं आपलं चांगलं काम करता येईल यासाठी त्या प्रयत्न करत आहेत। त्या प्रयत्नाचं अगदी स्वरूप म्हणून त्या ठिकाणी या कामाचं अगदी यश म्हणजे अनेक पुरस्कार या गावाला भेटणार आहेत। एक चांगलं काम, एक सुंदर असं गाव आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावचं कसं नाव जाईल यासाठी संतोषजी त्याचबरोबर रोहिणीताई पवार या स्वतः प्रयत्न करत आहेत। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये कुसळम हे गाव आणखी बदलले असेल। या गावातील शाळा असेल, रस्ते असतील, अगदी वृक्ष असतील, सर्वच बाबतीमध्ये गाव अगदी सुंदर वाटतो। कारण या गावाकडे पाहिल्यानंतर या परिसरातील जी गाव आहेत त्याहीपेक्षा सुंदर असा गाव या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी, त्याचबरोबर या गावचं कंकर असं नेतृत्व संतोषजी पवार आणि सरपंच रोहिणीताई सतीश पवार यांच्या माध्यमातून एक सुरेख काम या ठिकाणी सुरू आहे। न्यूज वन महाराष्ट्र चॅनल कुसळम, रामदास तपसेसह संतोष रोकडे। न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। न्यूज वन महाराष्ट्र।